भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आता सध्या माझ्यासोबत आहेत. प्रवीण भाऊ, स्वागत आहे तो आपलं TV9 मराठीमध्ये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतचा प्रश्न आहे. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मात्र कुणालाही काही प्रॉब्लेम आहे, अनेकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलंय असं स्वतः उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये आहे. याबाबत आपलं काय मत आहे? मला वाटतं राजकारणामध्ये युती आघाड्या होतच असतात. उद्या झालं तर काय वेगळंच अगदी काहीतरी पहिलाच प्रयोग होणार आहे असं नाहीये. परंतु त्या ठिकाणी दुसऱ्यांना पोटशूळ व्हायचं काहीच कारण नाही. कारण लोकशाहीमध्ये अनेक पक्ष एकत्र येत असतात, एकत्र निवडणूक लढवतात. त्याच्यामुळं आम्हाला तरी पोटशूळ व्हायचं काहीच कारण नाही. आता कोणाला पोटशूळ त्यांना वाटतो हे त्यांनाच माहीत. परंतु मला अजिबात असं वाटत नाही की अशा प्रकारची युती होऊ शकते. कारण शेवटी ज्या कारणासाठी युती होणार आहे त्या कारणासाठी उद्धवजी ठाकरेंची भूमिका वेगळी होती. त्यांनी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली, सरकारमध्ये राहिले आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला किंवा काँग्रेसने त्या ठिकाणी बाळासाहेबांवर, हिंदुत्वावर त्या ठिकाणी टीका केली, त्यांच्या बरोबर गेलेल्या उद्धवजींच्या नव्या विचारधारेबरोबर राज ठाकरे बसतील का? त्याच्यामुळे मला वाटतं त्या ठिकाणी दोघांचं एकत्रीकरण होणं तेवढं सोपं असं मला वाटत नाही. आणि जरी झालं तरी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा फरक पडणार नाही. कारण माननीय मुख्यमंत्री मराठी भाषिकांसोबत आहेत, महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत आहेत आणि जे विषय ते घेतात, टीका करतात, त्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनीच दिले की निवडणुका आल्या की त्या ठिकाणी जसं पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसं मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. त्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, अगदी परवा विधिमंडळात सांगितलंय की कोणाच्या बापाचा बाप आला, आजा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. मग प्रश्न राहिला कुठे? मराठी भाषेला अभिजात दर्जा तर आम्हीच दिला, माननीय देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच दिला ना. मराठी भाषा भवन उभं राहते. त्याच्यामुळे जो विषय संपलेला, आता सक्ती नाहीये हिंदीची, GR मागे घेतला, मग विषय संपला तरी ह्यांना त्या ठिकाणी तो विषय करायचा आहे आणि आपलं राजकारण करायचं. त्याच्यामुळे लोकांना सगळं समजतं. त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये एक ठाकरे ब्रँड आहे. आम्ही कधीही ठाकरे जे दोन आहेत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आम्ही एकमेकाला कधीही चोरून बोलत नाहीये. आम्ही डायरेक्ट थेट आजही मी फोन लावून बोलू शकतो सरळ सरळ का. या सगळ्या गोष्टी असताना म्हणजे आम्ही चोरून भेटतोय किंवा आम्ही माघारी भेटतोय, यावर त्यांचं हे भाष्य आहे. ठाकरे ब्रँड हा बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड होता. नंतर त्या ब्रँडचा बँड कसा वाजला काँग्रेसवर गेल्याबरोबर हे महाराष्ट्राने पाहिलंय. आणि मग बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचारांचा ब्रँड त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब घेऊन गेले. आणि तुम्ही आता थेट फोन करू शकता. हो, 20 वर्ष राज ठाकरे साहेबांची आठवण नाही झाली. आता तुम्हाला मजबुरी म्हणून त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना पायघड्या घालताय, चुचकारताय. परंतु 20 वर्ष त्यांनी अनेक वेळा हात पुढे केला, आपण टाळी नाही दिलीत. आता शेवटी हा तुमचा आणि त्यांचा विषय आहे, आम्ही त्यावर भाष्य करण्याची काही आवश्यकता नाही. या संघांच्या बाबतीत मोहन भागवतांनी जे वक्तव्य केलेलं आहे की 75व्या वर्षामध्ये जे शालीचं वक्तव्य केलेलं आहे, आता मोदीचा पर्याय संघाला काही मिळालेला आहे का? त्याचप्रमाणे जसं चालावं वंदावी पावले तसं चालावं असं जे उद्धव ठाकरे म्हणतात आणि जाहीर करतील की पुढचं जे आहे, कारण 75 वर्षाचं जे वय आहे यावर संघ ज्या अर्थी बोलतोय, याबाबत तुमचं काय? मोहन भागवत हे आमचे श्रद्धेय आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करण्या एवढा मी मोठा नाहीये. आणि त्याच्यामुळं ते काय बोललेत ते एक विचारवंत आहेत, आमचं श्रद्धास्थान आहे. आणि त्याच्यावर मी काही त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. शिंदेच्या आमदारांमुळे जो फडणवीसांचं सरकार आहे हे कुठेतरी अडचणीत येत आहे आणि त्या आमदारांना आता आवरावं असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी एक मित्र म्हणून देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिल्याचं सांगतात.
मला वाटतं उडीदा मार्गी काळे गोरे. प्रत्येक ठिकाणी कमी जास्त दोष उणीवा असतात. परंतु शेवटी जेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती म्हणून एकत्र जायचं असतं, त्यावेळेत कोण चांगलं असतं, कोण वाईट असतं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे. आणि त्याच्यामुळं ते सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जात आहेत. ज्यांच्यात काही उणिवा दिसत आहेत त्यांना समज देत आहेत, दुरुस्त करतायत. आणि उद्धव ठाकरेंना मैत्रीचा उमाळा कधीपासून आला? म्हणजे ज्याने आमच्या देवेंद्रजींना त्या ठिकाणी नको ते टोमणे मारले, घाणेरड्या उपमा दिल्या, आणि अचानक मैत्रीचा पुळका कसा आला? ठीक आहे, त्यांनी दिलाय सल्ला, स्वागतार्ह आहे. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. उद्धव ठाकरे यांचं हेही म्हणणं आहे की जे ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, या ऑपरेशन सिंदूरमध्ये मोदींनी सैन्यांचे पाय ओढलेले आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, यांनी का हे युद्ध थांबवलं? मला वाटतं उद्धवजी ठाकरेंनी अशा प्रकारचे नको त्या विषयाचं राजकारण करू नये. मुंबईला, महाराष्ट्राला जी गरज आहे तेवढी काळजी घ्यावी. आपला राजकीय बेस घसरलाय, सामाजिक बांधिलकी आपली तुटली, ती पुन्हा पुनर्वैभव मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा. मोदी साहेब, भाजप याविषयी जी द्वेषाची कावीळ झाली त्यातनं मला बाहेर यावं जरा. निश्चितच हे होते भाजपाचे नेते प्रवीण दरेकर. आणि उद्धव ठाकरे यांनी देशाची काळजी करण्यापेक्षा, मोदींची काळजी करण्यापेक्षा मुंबईची काळजी करावी असं स्पष्ट मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.